11th ॲडमिशन 2025-26ची मेरिट लिस्ट कधी लागणार अशाबद्दल भरपूर विद्यार्थी विचारत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर बघू शकता, जर तुम्ही साईटवर आले तर साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल पार्ट 1 आणि पार्ट 2 तर 3 तारीख लास्ट डेट आहे। 3 तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे। फॉर्म भरण्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। पार्ट 1 भरा आणि त्यानंतर पार्ट 2 सुद्धा भरून घ्या, कारण पार्ट 2 आणि पार्ट 1 लॉक करणं अतिशय गरजेचं आहे, कारण जे विद्यार्थी लॉक करतील तेच विद्यार्थी प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये इलिजिबल असणार आहे आणि बाकीचे विद्यार्थी इलिजिबल नसणार। त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, कारण की लास्ट डेट 3 तारीख देण्यात आलेली आहे। तर बघू शकता की विद्यार्थ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागणार, तर यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेली होती की 3 तारखेपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकते, म्हणजे उद्यापर्यंत तुमची फॉर्म भरण्याची डेट आहे। त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार तुमची 5 तारखेला। 5 तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर ती कशी चेक करायची, त्यामध्ये काय काय दिलेले असते या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि त्यानंतर बघू शकता की विद्यार्थ्यांनी हे सुद्धा विचारलं आहे की अलॉटमेंट कधी लागणार आहे, पहिलं अलॉटमेंट। तर पहिलं अलॉटमेंट लागणार तुमचं 10 तारखेला। यामध्ये हा जो टाइम पिरियड दिलेला आहे हा 0 राऊंडचा, तर हा जो टाइम टेबल आहे हा मायनॉरिटी मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस कोटा यांच्यासाठी आहे। तर त्यानंतर बघू शकता, तर 10 तारखेला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे माहिती पडणार आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रवेश घेऊ सुद्धा शकता। तर अशा प्रकारे हा टाइम टेबल आहे। तर मेन जे आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट, तर प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आपली 5 तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। तर यामध्ये एक अपडेट अशी सुद्धा आहे, जर टाइम टेबलमध्ये फॉर्म भरण्याची डेट आहे ती जर एक्सटेंड करून दिली तर प्रोविजनल मेरिट लिस्टसुद्धा लेट लागू शकते। तर याबद्दलची अपडेट अजून कुठेही दिलेली नाही आहे की फॉर्मची डेट वाढणार आहे किंवा नाही। फॉर्मची डेट जर वाढली तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि मेरिट लिस्ट कधी लागेल याबद्दलची सुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। सध्या तरी मेरिट लिस्ट 5 तारखेला लागणार आहे तुमची। संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। ज्यांचे फॉर्म बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म कंप्लीट करा। संपूर्ण अपडेट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, व्हिडिओ बघा, फॉर्म फिलअप करा आणि यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।